राज्यात उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार. उपवर्गीकरणाच्या विरोधात मुंबईत आंदोलन. उपवर्गीकरणाच्या समर्थनात नागपुरात मोर्चा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रात एसी आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मुंबईत अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात हजारो दलित बांधव रस्त्यावर उतरले. यावेळी अनुसूचित जातीत फूट पाडण्याचा हा कट असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. मात्र दुसरीकडे उपराजधानी नागपुरात उपवर्गीकरणाच्या समर्थनात मातंग समाजानेही मोर्चा काढला. त्यामुळे हा उपवर्गीकरणाचा नेमका वाद काय आहे पाहूया. SC/ST आरक्षणात उपवर्गीकरणाचा राज्यांना अधिकार असल्याचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय. निर्णयानंतर अभ्यासासाठी राज्य सरकारकडून न्यायमूर्ती बदर समितीची स्थापना करण्यात आली. SCतील उपवर्गीकरणावर बदर समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालाय. SCतील आरक्षणाचा महार समाजाला सर्वाधिक लाभ मिळाल्याचं निरीक्षण आहे. सर्व जातींना आरक्षणाच्या लाभासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याची शिफारस करण्यात आली आहे. आरक्षणातील उपवर्गीकरणाला महार समाजानं तीव्र विरोध केलाय. मातंग समाजाची आरक्षणात अ ब क ड अशी प्रवर्गाची मागणी आहे. उपवर्गीकरण लागू करण्यासाठी मातंग समाजानं आंदोलनाचा इशारा दिलाय. दरम्यान पावसाळी अधिवेशनातही या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. सरकार उपवर्गीकरणातून समाजात वैमनस्य निर्माण करण्याचं काम करतंय असा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केलाय. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातही SCच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण तत्काळ लागू करावं अशी मागणी भाजप आमदार अमित गोरखेंनी केली आहे. बाबासाहेबांनी समाजात भांडणं नको असं ठरवलेलं होतं आणि तुम्ही या ठिकाणी समाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 56 जातीचं नुकसान त्या ठिकाणी होत आहे. अशा वेळेला हा मुद्दा एरणीवर असताना मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी जे स्पष्टीकरण आहे त्याला आम्ही हरकत घेतली, परंतु अध्यक्षांनी आम्हाला बोलण्याची परवानगी त्या ठिकाणी नाकारली. आम्ही त्यांचा निषेध केला. पण या ठिकाणी उपवर्गीकरण जाहीर झाल्यानंतर बदर समिती स्थापन झाली. बदर समितीचा अहवाल सबमिशन झाला आणि त्याच्यानंतर उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनीही वेळोवेळी जाहीर केलं. आज गोरगरीब जनतेला नोकरीमध्ये, उच्च शिक्षणामध्ये, त्याचबरोबर ॲडमिशन्समध्ये या सगळ्या गोष्टींमध्ये न्याय मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं हे उपवर्गीकरण व्हावं ही आमची भूमिका आहे. दुसरीकडे अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. सरकार विधेयक आणून दलितांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर विरोधकांच्या या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. एक तर बदर समितीचा अहवाल पटलावर अजून आलेला नाही. त्या अहवाल आल्यानंतर यावर जर चर्चा होऊन आपल्याला पुढचं काही करता आलं तर निश्चित आपण त्या संदर्भात चर्चा घडवून करावं. पण आज याला अशा प्रकारचं कुठलंही बिल आणून या दोन समाजामध्ये बौद्ध आणि बौद्धोत्तर अशा प्रकारचा भेदभाव करून या दलित समाजाला एकमेकाच्या पुढे आणणं हे गैर होईल. आता सरकारने कुठलाही कायदा आणलेला नाही. या विधानमंडळात कुठलाही कायदा आलेला नाही. मला असं वाटतं की गृहीतकांवर आज या सगळ्या चर्चा चाललेल्या आहेत. सरकारचं स्पष्ट मत आहे, व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय सरकार करेल. हा निर्णय करत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं तंतोतंत पालन होईल. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावरून महार आणि मातंग समाज बांधवांमध्ये थेट संघर्ष निर्माण झालाय. यावरूनच आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून वाद चिघळलाय. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार अशा पद्धतीचा निर्धार व्यक्त केलाय. त्यामुळे आता आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी होणार की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा हे भिजत घोंगडं पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गणेश कवडेसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, मुंबई.